नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही निघालो दाभोळ येथील सुप्रसिद्ध अशा पांडवकालीन चंडिका देवीचे दर्शन घेण्यासाठी। हे ठिकाण दापोलीपासून 25 किलोमीटरवरती आहे। ऊन असले तरी कोकण किनारपट्टीवरचे ऊन फारसे त्रासदायक वाटत नाही। गावातून जाणारे रस्ते मनाला आनंद देणारे आहेत। इच्छित स्थळी पोहोचण्यापेक्षा हा प्रवास खूप जास्त थ्रिल देणारा असतो। थोड्याच वेळात आम्ही चंडिका देवीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो। बऱ्याच वर्षापासून या देवीचे दर्शन घेण्याची इच्छा आज पूर्ण होणार होती। हे ऐकून, हे पाहून मनाला खूप आनंद होत होता। देवीच्या मंदिराजवळ गाड्या पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे। आम्ही देवीच्या मंदिराजवळ गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो। मंदिराचा परिसर अतिशय वेगळा आहे, अतिशय शांत आहे। हे मंदिर एका पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला वसलेले आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवीचे मुख्य गर्भगृह हे एका गुहेमध्ये आहे। ही देवी स्वयंभू अशी आहे। एका छोट्याशा पुलावरून आम्ही देवीच्या मंदिराकडे निघालो। गुहेत प्रवेश करण्याआधी एक सभागृह लागते। इथे देवीची ओटी भरण्याचे साहित्य मिळते। इथूनच मुख्य गुहेत जाणारा एक छोटा असा दरवाजा आहे। आम्ही देवीसाठी एक ओटी घेतली। मुख्य गुहेत काळोख असल्याने दिव्याचा मंद असा प्रकाश आपल्याला वाट दाखवतो। आम्ही मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात हळूहळू पुढे निघालो आणि एका अचंबित करणाऱ्या अनुभवासमोर आलो। आदिमायेचे हे विलोभनीय मुख आणि त्यावरील तेज पाहून आम्ही क्षणभर निशब्द झालो। स्वयंभू देवीचे असे दर्शन होणे ही भाग्याची गोष्ट आहे। आम्ही देवीला डोळ्यात मनोमन साठवून गुहेबाहेर आलो। ज्या जमनापुरी या ऋषींना या देवीने स्वतःच्या अस्तित्वाचा दृष्टांत दिला, त्यांची समाधी इथे आहे। देवीचा पूजेचा मान हा पुरी घराण्याकडे आहे। नवरात्रीमध्ये इथे देवीचा मोठा उत्सव असतो। मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि दाट वृक्षांनी भरलेला आहे। इथे पाण्याचा एक अखंड स्रोत आहे। तो पाहायला, बारमाही पाण्याचा स्रोत पाहायला आम्ही खाली उतरलो। इथला परिसर मन प्रसन्न करणारा आहे। या मंदिराला दापोलीमध्ये कधी आपण आलात तर नक्की भेट द्या आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। चला भेटू पुढील व्हिडिओत। धन्यवाद।